मंडळी, फक्त एक सण नाही, फक्त एक उपवास नाही, ही रात्र आहे. शिवशक्ती पृथ्वीवर प्रखरपणे सक्रिय होण्याची रात्र. ती म्हणजे महाशिवरात्र. वर्षातून एकदाच येणारी ही रात्र साधू संत, योगी, ऋषी सगळे जिची वाट पाहतात. कारण या रात्री केलेली साधना साध्या दिवसापेक्षा अनेक पटींनी फलदायी मानली जाते. आणि यंदाची महाशिवरात्र तर आणखीनच विशेष मानली जाते, कारण या दिवशी दुर्मिळ शुभयोग जुळल्याची मान्यता आहे. सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग. धार्मिक मान्यतेनुसार हे योग मनोकामना पूर्ण करणारे, अडथळे दूर करणारे आणि आयुष्यात शुभ परिणाम देणारे मानले जातात. म्हणजेच ही रात्र फक्त उपवासाची नाही, तर नशीब बदलण्याची संधी मानली जाते. शिवरात्रीचं व्रत का केलं जातं? शिव ही संहाराची नव्हे, तर परिवर्तनाची ऊर्जा आहे. जुनं नष्ट करून नव्याला जागा देणारी शक्ती म्हणजे शिवतत्व. या दिवशी केलेली पूजा मनातील पाप, अपराधी भावना, नकारात्मकता यांना धुवून टाकते, अशी देखील श्रद्धा आहे. विवाहित स्त्रियांसाठी सौभाग्य रक्षण, कुमारिकांसाठी योग्य विवाह योग, पुरुषांसाठी मानसिक बळ आणि स्थैर्य, आणि घरासाठी शांतता आणि सौख्य, असं या व्रताचं महत्व सांगितलं जातं. व्रताच्या 3 मुख्य गोष्टी आहेत. महाशिवरात्रीचं व्रत हे 3 आधारांवर उभं आहे. एक, उपवास. शरीर हलकं झालं की मन शांत होतं. उपवास म्हणजे स्वतःवर नियंत्रण. दुसरं, प्रदोष काळातील पूजा. सूर्यास्तानंतरचा काळ शिवपूजेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. 3, रात्रीचं जागरण. ही रात्र झोपण्यासाठी नाही, तर शिवनामात मन बुडवण्यासाठी आहे. पूजा कशी करायची? तर सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, मनात संकल्प करा, आजचा दिवस मी शिवभक्तीला अर्पण करते. घरात शिवपिंड असेल तर तिची पूजा करा, आणि जर नसेल तर महादेवांच्या फोटो समोर देखील पूजा करता येते. शिवलिंगावर अभिषेक करा. दूध, पाणी तुम्हाला जसं शक्य असेल तसा करा. त्यानंतर बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र का? कारण बेलाची 3 पानं सृष्टी, स्थिती आणि लय या त्रिमूर्तीचं प्रतीक मानली जातात. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा. गोड पदार्थ असेल तर उत्तम. महादेवांना आवडणारी फुलं, पांढरी फुलं, धोत्रा, बेलपत्र, कमळ ही शिवपूजेमध्ये महत्वाची मानली जातात. काही परंपरांनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी केतकी म्हणजेच केवडा अर्पण करण्याची प्रथा आहे, जी इतर दिवशी टाळली जाते. ही गोष्ट पौराणिक कथेशी जोडलेली आहे. दिवे लावण्याचं महत्व. तांदुळाच्या पिठाचे दिवे, तुपाचा दिवा हे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं प्रतीक आहे. रात्रीचं जागरण. जागरण म्हणजे टीव्ही, मोबाईल नाही, तर मंत्र, स्तोत्र, नामस्मरण. सोपा मंत्र सांगते, ओम नमः शिवाय. हा मंत्र जपताना मन शांत होतं, श्वास संथ होतो, आतली अस्थिरता कमी होते. मध्यरात्रीचा काळ. परंपरेनुसार रात्री एक विशिष्ट काळ शिवतत्व सक्रिय असतो, अशी श्रद्धा आहे. त्यावेळी ध्यान, जप, पूजा करणं हे अधिक फलदायी मानलं जातं. पूर्ण रात्र जागणं शक्य नसेल तर निदान काही काळ नामस्मरण अवश्य करा. शिवलीलामृताचे वाचन. महाशिवरात्रीला शिवचरित्र ऐकणं, वाचन करणं हे अतिशय पुण्यदायी साधना मानली जाते. या रात्रीचं आध्यात्मिक विज्ञान पहा. जेव्हा आपण उपवास, जप, ध्यान करतो, तेव्हा शरीरातील ऊर्जा संतुलित होते, मन स्थिर होतं, नकारात्मक विचार हे कमी होतात. म्हणूनच साधू संत नेहमी सांगतात, ही रात्र ऊर्जा साठवण्याची रात्र आहे. संपूर्ण वर्षभर जीवनातील चढ उतार
संकट, ताण यांना सामोरं जाण्यासाठी ही रात्र आपल्याला मानसिक बळ देते. म्हणून मंडळी, ही रात्र साधी जाऊ देऊ नका. जितकं शक्य आहे तितकं शिवनामामध्ये मन गुंतवा. जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.